प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार्यान नाही तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परमपूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरत्यं वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजू सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा देवाची आवड सांगणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा अखंड हरिनाम सप्ताह भव्य कीर्तन महोत्सव आपल्या समाजाच्या माध्यमातून तपप्रती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतला असे प्रामुख्याने विठ्ठल अण्णा अजित नाना नवनाथ रोकडे सागर टकले योगेश आसलकर श्याम बागडे अतुल उपरे सुरेश खामकर ज्ञानेश्वर टकले आणि समस्त कोष्टी समाज बांधव यांना मनापासून धन्यवाद. आज या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तपरायण बाबर महाराज हरिभक्तपरायण उत्कृष्ट गायनाचार्य काय नाव गजानन महाराज उत्कृष्ट गायनाचार्य ऋषिकेश महाराज तसेच लहान आहे पण आवाज अतिशय सुंदर आहे असे हरिभक्तपरायण काय नाव राम महाराज आणि उत्कृष्ट पखवाज वादक सर्वांच्या परिचयाचे असणारे तुषार महाराज आणि हरिभक्तपरायण जय महाराज तसेच इथं उपस्थित असणारे सर्व गुणीजन संत मंडळी टाळकरी माळकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि या कीर्तन रूपी सेवेचं ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण होत आहे असे पुण्यवाणीचे आमचे मित्र वैभव कुलकर्णी दादा आणि गोड अशी साऊंड सिस्टीम दादांनी लावलेली आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ उठाला. कीर्तन रूपी
सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोण नाथ महाराज? तर ज्यांना समाजाने मानाच्या 3 उपमा बहाल केला असे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांना जर समाजाने पहिली उपमा जर कोणची बहाल केली असेल तर ती श्रीमंतीची आहे. किती श्रीमंत होते एकनाथ महाराज? तर असं सांगितलं जातं की एकनाथ महाराजांच्या घरी एकदा 4 चोर चोरी करता आले असता त्या चोरांनी एक क्विंटल सोनं घेतलं. किती? एक क्विंटल. आणि मग ते सोन्याचं वजन थोडं जास्त झालं. त्यांना ते उचलना म्हणून त्यांनी ते गटुडे एकमेकांना उचलून दिले. पण गटुडे उचलून दिल्यानंतर एक चोर आहे ते खाली राहिला आणि तो म्हणू लागला, का रे भाऊ, मी तुम्हाला सर्वांना गटुडे उचलून दिले, पण आता मला कोण हे गटुडे उचलून देईल? ऐका, त्यावेळेस नाथ महाराज स्वतः त्याच्या पाठीमागे होते आणि नाथ महाराज म्हणले, दादा, अरे त्यांना जायचं तर जाऊ दे, गटुडे उचलून द्यायला मी आहे ना. एवढी श्रीमंती महाराज नाथ महाराजांची होती. दुसरी उपमा जर कोणची दिली असेल तर ती शांती ब्रह्म. किती शांत होते एकनाथ महाराज. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊने सुखी केला. यौवन 108 वेळेस त्यांच्या अंगावर थुंकला तरी सुद्धा त्यांची शांती तीळमात्र भंग झाली नाही. येत किंचितही त्यांना राग आला नाही. एवढे महाराज शांत होते. आणि एक लक्षात ठेवा दादा, राग हा कधीही क्षणिक असतो. तो आपलं प्रचंड नुकसान करतो हे माहीत असतानाही माणूस रागाच्या भरात असं काही कर्म करतो की त्याची पुन्हा जन्मभर पूर्तता करता येत नाही. आणि म्हणून दादा, बोलताना कधी शब्दाला धार नको, आधार द्या, आधार. अरे दुसऱ्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी आले की समजावं आपल्यापाशी अजून माणूस की जिवंत आहे. अरे नाथ महाराजांना पाण्यासाठी तडफडणाऱ्या गाढवामध्ये देव दिसला, त्या गाढवासाठी नाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं देवा. अरे ज्ञानोबरायांना रेड्यामध्ये देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, कुत्र्यामध्ये. आणि कमीत कमी तुमच्या आमच्या सर्वांना माणसात तरी कमीत कमी देव दिसावा म्हणून चालू असणारे हे कीर्तन प्रवचन आहेत. विठ्ठल नाथ महाराजांना तिसरी पदवी जर कोणची दिली असेल तर ती पदवी आहे संतत्वाची. किती मोठे होते एकनाथ महाराज जर सांगायचं जर झालं दादा, साक्षात भगवंताने त्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. कुणी? देवानी 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी स्वतः कावडीनं पाणी भरलं. एवढे एकनाथ महाराज मोठे संत होते. अरे ज्या लोकांनी तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, ज्या लोकांनी तुकोबरायांना काव्य रचना करू दिली नाही, ज्या तुकोबरायांना वेळ ठरवलं, त्याच देहूच्या लोकांनी त्याच देहूमध्ये त्याच गाथ्याचं मंदिर बांधलं. आणखी काय अधिकार पाहिजे महाराज तुकोबरायांचा? आणि तुकोबराय महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, अरे चला चला एकदा तरी पंढरपूरला चला. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला पंढरपूरला जाण्यासाठी सांगतात. आता काही माणसं म्हणू लागले, महाराज आम्ही काशीवरून आलो, आम्ही मथुरा केली, आम्ही अयोध्या पण केली, अहो आम्ही चारीधाम करून आलो का हो, पण तुम्ही तर पंढरपूरला जायला सांगता. पण एक लक्षात घ्या, तुकोबरायांनी कधीही कोणालाही
केदारनाथला जाऊ नका, चारीधामला जाऊ नका, रामेश्वरला जाऊ नका, अयोध्येला जाऊ नका असे जगद्गुरु तुकोबराय कधीही कोणाला म्हणालेले नाहीत, कधीच म्हणाले नाहीत. पण तरी सुद्धा तुकोबरायांनी पंढरपूरला जाण्याचा आग्रह का धरला त्याचं कारण आहे देवा. कारण 5 वेळेस काशी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, 3 वेळेस अयोध्या केल्यानंतर, द्वारका केल्यानंतर जी पुण्य प्राप्त होतं, एवढं पुण्य फक्त पंढरपूरला 1 वेळेस गेल्यानंतर प्राप्त होतं. एवढं पंढरपूर तीर्थक्षेत्र मोठं आहे. आणि माणसाचा विचार जर केला तर माणसाच्या जीवनाची सार्थकता ही कशात आहे महाराज? मोक्ष प्राप्तीत आहे. बरोबर आहे ना? मोक्ष मिळवण्यासाठी साध्य आहे, भगवंताने दिलेला आहे ना. पण ऐका, तुम्ही 1000 वेळेस जरी काशीला गेलात ना, 1000 वेळेस, तरी तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. तुम्ही काशीला जर गेलात तर तुमचं पाप नक्कीच नाहीसं होतं, यात शंका नाही. पण तुम्हाला मोक्ष मिळेल इतकं पाप मात्र नक्कीच नाहीसं होत नाही. का? कारण काशीला जर गेलं, काशीमध्ये जर मेलं तरच मोक्ष मिळत असतो. अगदी सरळ भाषेत जर सांगायचं जर झालं तर काशीला गेलेल्या माणसांनी जिवंत वापस यायचं नसतं, जर मोक्ष पाहिजे असला तर. पण पंढरपूरचं तसं नाही महाराज. पंढरपूरचं कसं आहे? तुका म्हणे मोक्ष देखिला कळस. अहो, तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पांडुरंगाच्या मंदिराचा नुसता कळस जरी पाहिला ना तरी तुम्हाला मोक्ष मिळतो. एवढं पुण्य तीर्थ असणारं आपलं पंढरपूर आहे. आणि जगामध्ये एकूण किती पुण्य तीर्थ आहेत? तर 349 जगामध्ये तीर्थ आहेत. तुम्ही कुठल्याही तीर्थाला जा महाराज, कुठल्याही कोणत्याही तीर्थाला जा आणि कोणत्याही तीर्थामध्ये तुम्ही आंघोळ करा, तुमचं पाप नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंकाच नाही. काही शंका घ्यायची नाही. 100% तुमचं पाप नाहीसं होणार, शंकाच नाही. कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊ. पण पुढं ऐका, तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जे तुमचं पाप नाहीसं होतं, पण तुमचं नाहीसं झालेलं पाप तुम्ही ज्या तीर्थामध्ये आंघोळ करताना त्या तीर्थावर पडत असतं. आणि मग असे 349 मळालेले अपवित्र झालेले तीर्थ पवित्र होण्यासाठी जर त्यांना कुठे यावं लागत असेल तर त्यांना पंढरपूरला पुंडलिकाजवळ यावं लागतं. बरं महाराज, हे तुम्ही आम्ही सांगतो का? स्वतः शंकर सांगतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान्न काळी, येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळ वंदिती चरण. आणि अपवित्र झालेले एवढे 349 तीर्थ जर कशाने पवित्र होत असतील तर चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर पवित्र होत असेल. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, बाबा तुम्हाला 349 जी तीर्थ त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. 349 तीर्थाचं जी पुण्य आहे ती फक्त तुम्हाला कशामुळे प्राप्त? अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया.
तुम्ही नुसती चंद्रभागा नुसती डोळ्यांनी पाहिलं तरी, आंघोळ केल्यावर नाही, नुसती डोळ्यांनी जरी पाहिलं तरी 349 तीर्थ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. बरं, या जीवाचं सार्थक नेमकं कशात आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. अरे आपण जर पंढरपूरला गेलोत आणि पंढरीश पांडुरंगाला जर पाहिलं तर आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज आपण पंढरपूरला जात नाही, आपलं मन पंढरपूरला जायला तयार होत नाही. आपल्या मनाला महाराज सांगावं लागतं की पंढरपूरला जा, पंढरपूरला जा. पण आपलं मन महाराज पंढरपूरला जायला तयारच होत नाही. का तयार होत नाही? कारण ही संसारातली जी माया आहे ना महाराज, ती माया आपल्याला आडवी ती. कबीर महाराजांनी एका ठिकाणी सुंदर असं संसाराचं वर्णन केलेलं आहे. माया मरी न मन मरा, मरमर गये शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गये संत कबीर. अरे माणूस मेला ना तरी सुद्धा माणसाची माया संपत नाही महाराज. एवढी ही संसाराची माया आहे. आणि मग तुम्हा आम्हाला जागा करण्यासाठी महाराज नाथ महाराजांना म्हणावं लागलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून देईल, सरत शेवटी वा काळ बांधून देईल. जनार्दनी आमचं काही बदाईला, एका जनार्दनी आमचे काय बाबा येईल, एका जनार्दनी आमचं काही बदाईला, एका जनार्दनी आमचे काय बाबा येईल, काही बदाईला, आमचे काय बाबा येईल, काही बदाईला. काय बाबा येईल. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे. बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, हे पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही कळलं तर सरत ते शेवटी बा काळ हा बांधून नेतो. आणि मग लहान असेल मोठा असेल, आबा राजा असेल, रंक असेल, कोणी असो महाराज, प्रत्येकाला एक ना एक दिवशी जायचंच आहे. म्हणून गर्व करू नका महाराज, घमंड करू नका. अरे चांगल्या चांगल्याची जिरली भाऊ, चांगल्या चांगल्याची जिरली. अरे रावणाची लंका सोन्याची होती, राख झाली राख. अरे आपण अहंकार करतो कशाचा? अरे माणसाने अंगावर मौल्यवान सोनं घातलं म्हणून माणूस मौल्यवान होत नाही दादा. तेवढ्या कॅरेटचे शुद्ध विचार माणसाच्या मनामध्ये असावं लागतात. अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ असणारा रामेश्वर शास्त्री तुकोबरायला नडला तर भगवंतानी त्याला कायमचा नेऊन गाडला महाराज, कायमचा नेऊन गाडला. म्हणून अहंकार करू नका. अरे संगत करायची तर चांगल्याची करा दादा, चांगल्याची करा. अरे दारुड्याची काय संगत करता महाराज? अरे तो दारुडा आहे महाराज, तो बेवडा आहे. अरे तो कोणीही असो, पण जगात अशी एकही जात नाही महाराज क्या त्या जातीतले नालायक पेत नाहीत. आहे का तशी एखादी जात? आहे? वासाला सापडणार नाही महाराज, वासाला. अरे आपण मेडिकल दुकानात जर गेलो
₹5 औषध जरी घ्यायचं म्हटलं तरी आपण महाराज एक्सपायरी डेट पाहतो का नाही? पण इतिहास साक्षीदार आहे दादा, आत्तापर्यंत कोणत्याच दारुड्याने दारूच्या बाटलीची एक्सपायरी डेट पाहिली नाही. पाहिली कुणी? आहे का कुणी पाहिलेलं? तपासली कुणी? आणि कुणी तपासली आता बोटवर कर म्हणून इथं लगेच आपल्या समाजातर्फे त्याचा सत्कार करू. आहे का कुणी? अरे तपासूच शकणार नाही, बोटवरूच करू शकणार नाही. कारण जर बोटवरी केलं तर आपण दारू पितो ही सिद्ध होईल महाराज. होईल का नाही सिद्ध? त्यामुळं महाराज संगत ही चांगल्याची धारा महाराज, संगत ही चांगल्याची धारा विठवलं. प्रामुख्याने जर विचार जर केला तर या सृष्टीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे कार्य पाहायला भेटतात. अवतार कार्य. पहिलं जे अवतार कार्य आहे ती आहे जीवाचं. दुसरं जे अवतार कार्य आहे ते संतांचं आहे. आणि तिसरं अवतार कार्य जे आहे ते देवाचं आहे. अवतार कार्य जरी वेगवेगळे असले तरी सर्वांची आवड पण भिन्न आहे दादा. बरं जीवाला काय आवडतं? तर जीवाला महाराज संपत्ती आवडती, धन आवडतं, धन. जीवाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर धन. आणि महाराज माणूस धनाच्या मागं तोपर्यंत लागतो कवर जोपर्यंत त्याचं निधन होत नाही. लक्ष द्यायला का? तोपर्यंत माणूस धनाच्या मागं लागतो. ही झाली जीवाची आवड. दुसरी आवड जी आहे ती संतांची आवड आहे. संतांची आवड काय आहे? जगाच्या कल्याणा संताच्या योवती देह कष्टविती परोपकारी. दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतःचा देह झिजवणे ही संतांची आवड आहे. पहिली आवड जी झाली महाराज ती जीवाची झाली. दुसरी आवड जी आहे ती संतांची झाली. तिसरी आवड जी आहे ती देवाची आहे. पण देवाला नेमकं काय आवडतं तेच एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम
तुळशी माळ गेला गोपीच्या चरणी तुळशी माळ गेला गोपीच्या चरणी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला जर काय आवडतं तर जो भक्त भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करतो तो भक्त देवाला आवडतो. बरं आणखी देवाला काय आवडतं तर आणखी देवाला जर गळ्यात तुळशी माळ घालणारा भक्त आवडतो. बरं तो किती आवडतो भक्त तर तो स्वतःच्या बायकोपेक्षाही जास्त. कळतं ना तुम्हाला. आपण काकड्यामध्ये पाहतो काय पाहतो भगवंताची बायको कोण विष्णूची बायको कोण लक्ष्मी. मग आपण काकड्यामध्ये पाहतो पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती किसी यावे का कुळती वेगिया नावात हरी. म्हणजे पाय भगवंताच्या बायको लक्ष्मीला जागा कुठं दिली पायापाशी आणि तुळशी माळ गळ्यात भगवंतानी तुळशीला जागा दिली. एवढी पवित्र आहे महाराज तुळस. आणि आम्ही सामान्य माणसाचा विचार जर केला तर सामान्य माणसाला जर काय आवडतं महाराज धन आवडतं संपत्ती आवडते पैसा आवडतो पैसा. आणि महाराज पैसा सर्वांना इतका प्रिय आहे की पैशासाठी महाराज माणसं नाते गोते सुद्धा पाहत नाही. ऐका थोडा आवाज. 2 मुलांची आई मरण पावते 2 मुलांची. ऐका माणूस किती पैशाच्या मागे लागला. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. 2 मुलांची आई मरण पावल्यानंतर त्यातला एक मुलगा आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च करतो आणि दुसरा मुलगा 13व्याचा खर्च करतो 13व्याचा. आणि मग 13वा झाल्यानंतर तो आचारी ज्यावेळेस तुम्ही मग तुमच्या वडिलाला बोललात का नाहीत. हा ते म्हणला अजून 13वा सुद्धा नीट झाला नाही. बोलतो ना उद्याच्याला जाताना नक्की बोलतो. आणि मग महाराज दुसऱ्या दिवशी ती दोन्ही मुलं गावाला जाण्यासाठी निघतात. त्यावेळेस